ज्ञानेश्वर माऊली सासन विपक्ष आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय। आजच्या दिवसातील सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। सासवणे संघाचा एक प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या। तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिल्या षटक घेऊन अभिषेक नाईक पाहायला मिळतोय। कुमार आणि शुभम ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये। कुमार आणि सुबोध आपण पाहतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। अबू खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर निकनेम आहे अभिषेकचं। एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज अलिबाग तालुक्याला लाभलाय। एक चांगली कामगिरी तो करत असतो वारंवार। या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक होत नाहीये आणि फलंदाज कुमारला जावं लागतंय तंबूच्या आशयाला। पहिला धक्का चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय अभिषेकच्या माध्यमातून आपण पाहतोय। या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटला पाठवून दिलंय त्या अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम येतोय। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिलंय। हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, जिथे मिळणार केवळ एकच धाव। या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला। या पहिल्या षटकामध्ये कौतुक करावं लागेल या खेळाडूचं अर्थात गोलंदाजाचं। रॅडम राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय। हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळलाय। पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे। अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ते अर्थात 2 धावा धावफलकावरती लागल्यात। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। एक स्क्वेअर चेंडू जरूर आला, परंतु पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर अतिशय दर्जेदार। हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय वेगवान पद्धतीचा चेंडू। अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय। जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 पर्यंत। या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु मिळणार केवळ एकच धाव। डिक्लेअर परिसरामध्ये जातोय चेंडू, त्यामुळे आपलं मैदान आखूड आहे, त्यामुळे जरूर इथे मिळणार केवळ एकच धाव। या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 4 धावा धावफलकावरती लागतायत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। अभिषेकचं जरूर कौतुक करावं लागेल, अजूनही या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये। शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, जिथे अतिशय चांगल्या दर्जाचे सामने कालपासून या मैदानावरती आपण पाहतोय। या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर श्रीराम कमलपाडा संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय। बापदेव मांडवकार संघाने 2 सामने जिंकलाय आणि आज आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ए3 सोगाव संघाने नक्कीच इथे 2 सामने विजय झालेत। या सामन्यामध्ये बघूया कोणता संघ इथे विजय होणार। ज्ञानेश्वर माऊली सासवणे आणि सिद्धिविनायक झिराड अशी लढत आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आल्यात। हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू आहे। पंचांचा जरूर इशारा येतोय। पंच प्रसाद राऊत सर कळतात की हा चेंडू वाईड आहे।
अतिरिक्त स्वरूपाने जरूर धावफलकावरती एक धाव येईल आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 पर्यंत। जी धावसंख्या जमा करायची होती सासवणे संघाला ती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये। या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये एक टिपलाय, चांगला झेल, फलंदाज बाद। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 2 बाद 5 धावा। ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलं तर टिचून मारा धावांपासून अक्षरशः झगडावं लागलंय, त्या अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये सोमनाथ येतोय, तर नवीन गोलंदाजच्या ट्रॅक वरती अजिंक्य। पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय चांगल्या टप्प्यावरती, पूर्णपणे फसवलंय चखवलंय या चेंडूवरती फलंदाज सुबोध याला। बॅकफुटला सरकलाय फलंदाजी करणारा संघ। हा चेंडू सुद्धा आपण पाहतो, परंतु झेल टिपलाय आणि तिसरा विकेटचा पतन होत आहे ज्ञानेश्वर माऊली संघाला। आणखीन एक धक्का। पाच धावा धावफलकावरती लागल्यात, अजिंक्यचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय। फुलटॉस चेंडू आपण पाहतो, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर तैनात, चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय। एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात यश येते दोन्ही खेळाडूंना आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 6 धावेपर्यंत। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, आता कमबॅक करावं लागेल सासवणे संघाला। चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, कार्पेटला चाटून चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात। एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 7 धावा धावफलकावरती येत आहेत। पूर्णपणे कंजूसी मारा धावांपासून आता मात्र संघर्ष करावा लागतोय तो अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला। सिद्धिविनायक जिराड संघाचा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत। यावेळी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, एक धाव जरूर पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती ते समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 8 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे या षटकातील अंतिम चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होते। षटक क्रमांक इथे आपण पाहतोय दुसरं देखील समाप्त होतोय, अर्थात पहिल्या 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय केवळ 8 धावा लागल्यात, 3 गडी बाद झालेत आणि 8 धावा धावफलकावरती लागल्यात। चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे जरूर जास्त वेळ घ्यायचा नाहीये। नवीन गोलंदाज श्रेयस येतोय मैदानामध्ये, गोलंदाजाच्या ट्रॅक वरती। श्रेयसला बघूया कशा पद्धतीने ते गोलंदाजी हाताळेल, कारण का पहिले 2 गोलंदाज म्हटलं की अभिषेक आणि अजिंक्य या 2 खेळाडूंनी अतिशय प्रभुत्व गाजवलं गोलंदाजीवर, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी एक्झिक्युशन केलं, प्रॉपर गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे पूर्णपणे धावांपासून संघर्ष करावा लागला तो अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला। यशला आणि सोमनाथला मात्र नक्कीच इथे कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी। षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेटने मारा,
अखूट टप्प्यात चेंडू जरूर होता परंतु त्याला तितकासा फायदा उठवता आला नाहीये. अभिषेक जोपर्यंत चेंडूवरती येईल फेकी होईल तोपर्यंत जरूर एक धाव पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मग गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल दोन्ही बाजूंमध्ये आतापर्यंत कमालाची कामगिरी पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात कोणतीच चूक होणार नाहीये आणि फलंदाज सोमनाथ सुद्धा बॅक टू दी पवेलियन. चौथा धक्का सासवणे संघाला. पूर्णपणे आपण पाहतोय आज पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली ज्ञानेश्वर सासवणे संघाची. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे पिछाडीवर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची अपोजिट संघाची गोलंदाजी अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाची गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. या चेंडूला जरूर आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला डिक्लेअर परिसरामध्ये. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय बऱ्याच कालानंतर दुहेरी अंकात प्रवेश करेल धावसंख्या अर्थात 10 धावा धावफलकावरती लागल्यात जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळते. समीर सर आपण पाहिलं ना तर नक्कीच कौतुक करावं लागेल सिद्धिविनायक झिराड संघांच्या गोलंदाजाचं. प्रत्येक गोलंदाजाने प्रभुत्व गाजवलंय या सत्रामध्ये. मग अभिषेक असेल अजिंक्य असेल आणि आता मात्र श्रेयस. मोठा फटका जरूर येतोय परंतु क्षेत्ररक्षक थोडा लांब होता नक्कीच झेल होत नाही आहे. परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते ती अर्थात 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूवर बघूया फलंदाज विश्वजित कशा पद्धतीची फटकेबाजी करणार. या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो आडवा बाटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगलं षटक म्हणावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये धावा आल्या त्या अर्थात 13 धावा. अजूनही आपण पाहिलं तर या सत्रामध्ये एकही चौकार पाहायला मिळाला नाही आहे आणि एकही षटकार पाहायला मिळाला नाही आहे. कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय वाखाणण्याजोगी आहे. कौतुक करावं लागेल या तिन्ही गोलंदाजांचं. परंतु अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे जिथे स्लॉगरचं षटक आपण म्हणतो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अंतिम षटक हे खूप महत्वाचं असतं आणि अंतिम षटक घेऊन आलाय मंथन आलाय. बघूया मंथन कशा पद्धतीची गोलंदाजी करणार सिद्धिविनायक झिराड संघासाठी. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच सिद्धिविनायक झिराड संघ आतापर्यंत वरचढ झालाय या सामन्यामध्ये. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र विश्वजितच्या बॅटमधून मोठा फटका. श्रेयस तिथे तैनात कोणतीच चूक होत नाही आहे आणि विश्वजित सुद्धा तंबूच्या आशयाला. नवीन फलंदाज मुकेश येतोय मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू आहे परंतु तितकासा फायदा उठवता येत नाहीये. परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार.
नक्कीच चुकीला माफी नाहीये, नक्की क्षेत्ररक्षकांना चूक झाली आणि चेंडू सीमारेषा बाहेर. यावेळचा चेंडूवरती आपण पाहतोय जरूर क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. उर्वरित अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. त्यामुळे जरूर मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र आसमान दाखवलाय. स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर. मैदानामध्ये आता मात्र संजीवनी देणारा षटकार आपण पाहतोय. फलंदाज यशच्या बॅट मधून आलाय. या पद्धतीचे फटके खेचावेच लागणार. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेकंड इन अ रो, बॅक टू बॅक दुसरा षटकार. यशने मात्र 2 षटकारांच्या साह्याने धावफलक नेऊन ठेवलाय 30 या धावसंख्येवर. या पद्धतीची फलंदाजी करायची होती आणि आता मात्र या षटकामध्ये जरूर मंथनवर हल्लाबोल केलाय. हा चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू पंच सांगतात की नो आहे. शेवटचा चेंडू आहे, फ्रीट आहे, त्यामुळे आता मात्र या चेंडूवरती फायदा घ्यावा लागेल फलंदाज यशला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उंच हवेत, फील्ड आहे, त्यामुळे जरूर 2 धावा तर नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु तिसरी धाव घेत असताना फलंदाजाला जावं लागते माघारी. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. मैदानामध्ये आपण पाहतोय तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय साई झिराड विपक्ष फुलाई देवी सासवणे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिद्धिविनायक झिराड आणि जोगेश्वरी आवास यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सिद्धिविनायक झिराड संघ हा विजयी झाला होता. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्ञानेश्वर माऊली सासवणे आणि सिद्धिविनायक झिराड असा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष्य असेल त्या अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाला. बघूया या 34 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळणार ती अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाची. चला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर साई झिराड आणि फुलाई देवी सासवणे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. साई झिराड संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी फुलाई देवी सासवणे संघाचा कर्णधार चला आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. तत्पूर्वी नक्कीच या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय कर्जतचा बुलंद आवाज समीर सोमणे यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू समीर सोमणे सर. हॅलो. धन्यवाद पाटील सर. सेकंड इनिंग टार्गेट पहिल्यांदा असं वाटलं 3 ओव्हरमध्ये की धावा होणार नाहीत, परंतु शेवटच्या षटकात तब्बल धावा आल्या त्या 20 ज्याने चित्र बदललंय.
बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अर्थातच या धाबांचा पाठलाग करायचे. तब्बल 34 धावसंख्येचा पाठलाग करायचे सिद्धिविनायक झिराट संघाला ज्ञानेश्वर माऊली सासवण्याच्या विरोधात. चला कॅप्टन या. साई झिराटचा कॅप्टन मला असं वाटतं उपस्थित आहे. फुलाई देवी सासवणे संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी त्वरित या. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित स्पर्धेचा असा दुसरा दिवस. सेकंड राऊंडची ही एक मॅच आपल्या समोर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हा फटका खेचला. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. एक धाव घेतले आणि यस दुसरी धाव देखील सहजरित्या सचिन आपल्या खात्यामध्ये जोडतोय. धावसंख्येचा श्री गणेशा सचिन आणि अभिषेक ही जोडी मैदानात पहिल्या 3 ओव्हरमध्ये सत्राचा विचार केला तर तब्बल फक्त 13 धावा होत्या. एक विकेट प्रत्येकाने घेतली होती. पहिल्या षटकात 2 विकेट आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकात 2 षटकार आले. एक चौकार मात्र आला. त्या कारणास्तव टार्गेट 34चं. यॉर्क बॉल चांगली गोलंदाजी आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न फेक झाले. विकेट कीपर एंडला आणि काम तमाम झाले अभिषेकचं. मोठा धक्का. सन्माननीय संदेशजी माने आणि राजेंद्र खोत साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी अजिंक्य पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. संदेश माने आणि राजेंद्र खोत. या पाहुण्यांचा सत्कार अजिंक्य पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. ती अशी एक बॉल काउंट देऊन दे. बोल्ड बिल्ड झाला काहीतरी ते काहीतरी डॉट बॉल विकेट तुझ्या बॉलरच्या खात्यामध्ये नियम सांगून द्या. बॉलर कोण आलाय दुसरा अंपायर 2च चेंडू. ओके ठीक आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. मिड विकेटला फटका हवेत. पहा तिथे फलंदाज मात्र बाद होतोय. कडून
जी विकेट किपरच्या मागे रेषा आहे, बाद झाल्यानंतर तुम्हाला तिथे थांबणे आहे नवीन फलंदाज येईपर्यंत. बॅटचा स्विंग पाक किती जोरदार आहे, इम्पॅक्ट झाला चांगला तर नक्कीच बॉल सीमारेषा पार जाईल यात शंका नाही. सिंगल रन. पण लास्ट ओव्हरमध्ये ज्या 20 धावा आल्यात त्याने किती फरक पडलाय. अजिंक्य पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सत्कार संपन्न झालाय. मी फुलाई देवी सासवणे संघाच्या कॅप्टनला लास्ट कॉल करतोय की आपण टॉस काढी त्वरित या. साई झिराट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सासवणे टीम, फुलाई देवी सासवडे, विलंब करू नका, टॉस साठी या. क्षेत्ररक्षणाची संपूर्णपणे तपासणी करत असताना फलंदाज, संपूर्ण जबाबदारी आता सचिनच्या खांद्यावर. टप्पा पडतोय, उसळी घेतोय आणि ते पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या चुका टाळाव्या लागतील कारण सुरुवातीला तुम्ही दबाव टाकलाय. तुम्हाला एक टेक्निकली बॅटर तुम्हाला आउट देखील मिळाला, ती एक विकेट तुमच्या साथीला आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. आता ही नामी संधी आहे फलंदाज सचिनकडे. फ्री हिटचा बॉल, शॉर्ट पिच बॉल भिरकावून दिलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल. सचिनचा षटकार. तिचं टार्गेट आहे 24 धावा अद्यापही करायचे. धीमागतीचा बॉल हलक्या हाताने पुश केला. पुश रहो खुश, पुश करो खुश रहो. फक्त एकच धाव. स्ट्राईक घ्यायची आहे स्वतः सचिनला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टार्गेट 34 आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. विकेट बऱ्याच आल्या या ओव्हरमध्ये, त्याचा दबाव नक्कीच असेल. 3 विकेट आल्या. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. साई झिराड आणि फुलाई देवी सासवणे दोन्ही संघांना विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या टॉस बॉक्सवर. चला मॅच थांबवू नका, मॅच थांबवू नका. मॅच लगेचच कव्हर स्टार्ट करा. हा 12th मन कोणत्या टीमचा आहे? कॅमेरामन जल काय विनंती असेल की राजेंद्र खोत आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय साई झिराड विपक्ष फुलाई देवी सासवणे. एक मोठा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल यात तिळ मात्र शंका नाहीये. काय फटकेबाजी चालू आहे सचिन कडून. त्याचे साथीदार माघारी परतले, तो मैदानात हाहाकार माजवतोय. आणखी एक षटकार. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय मैदानामध्ये केला जातो अर्थात टॉस बॉक्सवर. हेड पडतोय अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात फुलाई देवी सासवणे संघाने. जो काही निर्णय तो कळवायचा आहे. ओव्हर टू समीर सर. सचिन षटकार, त्यानंतर मात्र सिंगल. समजदारीचं क्रिकेट सचिन कडून. 34 धावांचा पाठलाग त्याला करायचे. धाव फलक जाऊन पोहोचला आता 18 वर. 16ची गरज. फुलटॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला. या मधोमध हा मात्र फटका होता. हा जो एक झोन आहे मिड विकेट, स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने फटके येतातच. पायांमध्ये भारतीय खेळाडू नेहमी स्ट्रॉंगच आहेत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 19 वर. 15ची गरज. सेकंड ओव्हर. गोलंदाजी करतोय यश. राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच बॉल होता, पुल करायचा होता, थोडा खाली राहिला, अपेक्षित उसळी मिळाली नाही. सचिनने कॉल दिलाय, तो धावलाय, रनआउटचा चान्स आणि ते बॅटर श्रेयस पोहोचलाय. पण नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर उशिराने पोहोचतोय
आणि स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पोहोचला इथे. तो मागून वळून पाहत होता श्रेयस पोहोचला की नाही पोहोचला. आणि 6 फूट श्रेयस आहे. 2 धावा जोडल्या जात आहेत. 21 धावसंख्या. बॅटची कडा घोषांकित क्षेत्र. यस सिंगल रन. पंचांचा इशारा येतोय. अभिषेक बाद झाल्यानंतर टेक्निकली एक बॅटरला आउट देण्यात आलं या स्पर्धेच्या नियमानुसार. आणि बघ थोडा दबाव वाढत असताना सचिन ने खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि तो जबाबदारीने सध्या मैदानात खेळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या ती मात्र आता 22. पहिला षटकार, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर एक डबल आणि परत सिंगल. 5 बॉल. शंका असावी. फुलटॉस दिला भिरकावून स्क्वेअर लेगला. बेघुबाके सचिनचा तडाखा. त्या सत्रात यशने 2 षटकार मारले होते. ते व्याजासहित परतफेड त्याची केली ती सचिनने. 2 षटकार सचिनच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 28 झाले. 6 ची गरज. कुमार. श्रेयस प्रयत्न करतोय. बॅटचा आवाज एवढ्या जोरात येतोय ना की कॉमेंट्री बॉक्स जवळ आहे. या अगदी यष्टांच्या जवळच आहे, विकेट किपरच्या मागे तो आवाज आम्हाला ऐकायला मिळतोय. पहा ताकद किती. पॉवर हिटिंग हा एक मोठा फंडा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलाय. डॉट बॉल 11 बॉल धावा करायचे, त्या मात्र 8. बॅटची कडा घेतले. विकेट किपर कॅच खाली होते. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या ती 28. 6 थँक्यू. 10 चेंडू मध्ये 6 धावा करायचेत. मंथन समोर खेचला फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावर बॉल. प्रेक्षकांसाठी तंबू जो ठेवलाय त्याच्या छतावरती. बॉल सीमारेषा पार. विजयी षटकार.